नमस्कार. झिम्माड काव्य समूह आयोजित कविता समजून घेताना या उपक्रमातील आजच्या 9व्या भागामध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आजच्या भागात आपण ऐकणार आहोत कवी किरण भिलारे यांच्या वास्तव या कविता संग्रहाचे परीक्षण. कवी किरण भिलारे हे सध्या उल्हासनगर महानगरपालिकेत मुख्य लेखा अधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्यांचे कृषी विज्ञान शाखेत पदव्युत्तर शिक्षण झालेलं आहे. शाळा महाविद्यालयापासूनच काव्यलेखनाची आवड जपणाऱ्या कवी किरण भिलारे यांच्या कविता या बहुतांशी कोविड काळातील सभोवतालच्या निरीक्षणातून आलेल्या आहेत. त्यांच्या कविता संग्रहाचं परीक्षण करत आहेत पत्रकार प्रफुल्ल केदारे. पत्रकारितेची पार्श्वभूमी असलेले प्रफुल्ल केदारे हे एक उत्तम निवेदक आहेत, गायक आहेत, उत्तम कवी आहेत. सामाजिक कार्यकर्त्याचा स्वभाव आणि कलेची, कवितेची जाण याचा सुरेख मिलाप त्यांच्या परीक्षणातून आलेला आपल्याला नक्की पाहायला मिळेल. तर ऐकूयात कवी किरण भिलारे यांच्या कविता संग्रहाचं प्रफुल्ल केदारे यांनी केलेलं परीक्षण. नमस्कार. झिम्माड प्रस्तुत ऋतुरंग कविता समजून घेताना या सदरात मी प्रफुल्ल केदारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. सगळ्यात आधी मला अभिनंदन करायचं आहे ते वृषाली विनायक यांचं, ज्यांनी ऋतुरंगाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक नामवंत कवींच्या कविता या दृकश्राव्यतेच्या माध्यमातून हा एक प्रेक्षकांना, रसिकांना अवर्णनीय आणि अलौकिक ठेवा त्यांनी प्रेक्षकांच्या ओंजळीत टाकला आहे. रसिकहो, आयुष्य हे अनेक भावभावनांचा गुंता आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा अनेक प्रवाहांचं अभिसरण कोणताही कलावंत आपल्या साहित्यकृतीमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु जो नेहमी आकडेमोडीमध्ये रमलेला आहे, उल्हासनगर महानगरपालिकेच्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मुख्य लेखाधिकारी पदाच्या भूमिकेतूनही स्वतःला कवी त्यांनी अंतःकरणामध्ये कुठेतरी जपून ठेवलाय आणि त्याच कवीच्या कविता वास्तवमधून नेहमी साद घालत असतात. एखाद्या गृहिणीने आपल्या मांडणीमध्ये एक एक भांड स्वतंत्रपणे मांडावं अशा अनेक विषयांच्या अनेक कविता वास्तवमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतात. वास्तवमधील अनेक कवितांमधून अनुभवाच्या वाटेवर अनेकदा ठेचाळून कणखर बनलेल्या एका कवीचं, एका व्यक्तीचं आपल्याला दर्शन घडतं. सारे जग फितूर जरी चिंता मला कशाची, हे युद्ध एकट्यानेच लढीन मी. ही स्वायत्तिक असलेली निर्भयी, आत्मविश्वासी जिद्द कवीच्या आंतरिक मनाची ऊर्जा दाखवण्याचं काम करते. कवी किरण भिलारे यांनी समाजातील अनेक स्थित्यंतराचा ठाव घेतला असला तरी त्यांची फेमिनिझमची जी भावना आहे, स्त्रीवादी भूमिका, ही अनेक कवितांमधून आपल्याला, मग ती त्यांच्या आईविषयीची असेल किंवा इतर महिलांच्या विषयी त्यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता पाहिली तर ती आपल्याला प्रकर्षाने जाणवते. तेच घर, तेच दार, दादल्याचा रोज मार, बाईच हे जीण देवा बदल जरास, किंवा ती पणती पणती ती असते नुसतीच पणती, आयुष्यभर जळणारी, यासारख्या काही कवितांमधून कवीने आपली स्त्रीवादाशी असलेली जवळीकता स्पष्ट केली आहे. या दरम्यान पूर्ण देशाला ठप्प करणाऱ्या कोरोना काळात झालेल्या जखमा देखील त्यांनी आपल्या अंतरामध्ये या कवितांच्या माध्यमातून जपून ठेवल्या आहेत. लॉकडाऊनच्या कुलूपबंदीतही कवीची जगण्याची धडपड, तडफड, चरफड आणि विद्रोही बाणा त्यांनी आपल्या कवितेमधून यथार्थपणे व्यक्त करण्याचा प्रयत्नही केलाय की वाटत आता बंड करावं, सरळ सरळ बाहेर पडावं. वाटत आता बंड करावं, सरळ सरळ बाहेर पडावं, घरात असं का झुरावं, त्यापेक्षा कोरोनाने मरावं. कोरोनाने कितीही मात केली असली तरी जगण्याचं रहाट गाडं जे आहे ते कधीच माणसाचं थांबलं नव्हतं. यामध्येही काही लोकांनी ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल, आपली कर्तव्य तत्परता बजावलेली दिसते. कवीने देखील एक प्रशासकीय भाग म्हणून आपली कर्तव्य बजावली. तसेच समाजामध्ये अनेक फ्रंटलाईन वर्कर्स होते जे योद्ध्याप्रमाणे
लोकांच्या सेवेसाठी धावले, लोकांचे प्राण वाचवण्यासाठी धावले आणि त्याच्यामध्ये एक फ्रंटलाईन योद्धा होता, तो म्हणजे खाकी वर्दीतला पोलीस. या पोलिसांच्या सामाजिक दायित्वाची दखल कवीने आपल्या वर्दी या कवितेमध्ये घेतली आहे. वर्दीला सण नसतो, वर्दीला शीण नसतो. वर्दीला सण नसतो, वर्दीला शीण नसतो, वर्दीला रजा नसते, वर्दीला मजा नसते. आपली श्रद्धा सांभाळून अंधश्रद्धेला लाथाडणारा हा कवी कधी कधी विद्रोही होऊन देवालाही ठणकावून सांगतो की देवा, तुझं हे काही बरं नाही. देवांच्या मस्तकी शिरली का हवा, देवांच्या मस्तकी शिरली का हवा, नुसता देखावा सत्संगाचा. पवित्र देवत्व आणि वेगळी असणाऱ्या बडव्यांच्या या कृत्रिम नात्यावरही कवीने कायम प्रहार केलेला दिसतोय. आपल्या रोजच्या धावपळीमध्ये स्वतःच्या श्रद्धा उपासना जपता जपता या कवीने मानवी भावना देखील तितक्याच संवेदनशीलपणे जपलेल्या दिसतात. आपल्याला अत्यंत कष्टामधून उभ्या करणाऱ्या आई इतकीच कृतज्ञता कवीने आपल्या बाप या कवितेतून आपल्या वडिलांसाठी देखील व्यक्त केलेली आहे. आयुष्यभर काटे आणि काचांची वाट चालून आल्यानंतर कवी तारुण्याच्या वाटेवरती पहिलं पाऊल ठेवतो. तिथेही त्याला प्रेमासारखी सुलभ भावना जी आहे ती भुरळ पाडल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच कवी लिहितो, उगाच नाही फुलापायी भ्रमर हा होतो वेडा, किड्यांमध्येही असतो बरं एक प्रेमाचा किडा. कवी किरण भिलारे यांची एक प्रेमाचा किडा ही कविता महाराष्ट्राला वेड लावणारी आहे. कवी किरण भिलारे यांच्या मते प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाचा हा किडा वळवळत असतो आणि तो प्रत्येकाला चावतो आणि तो चावलाही पाहिजे. कारण न्यूनगंड भिरकावून निकोप प्रेमाची अपेक्षा करणं त्यांच्या मते गैर नाही. म्हणूनच अशा न्यूनगंडत्वाच्या आणि निराशेच्या गर्तेत खोल जाणाऱ्या व्यक्तींना कवी सांगतो की पाहून नाते आपुले तेही प्रेम करतील, पाहून नाते आपुले तेही प्रेम करतील, जगावर नाही तरी स्वतःवर करतील. एका शहराचा जमाखर्च कागदावर मांडणारा हा कवी जगण्याच्या अंधुकशा जगातील सर्वसामान्यांच्या आयुष्यातील मीठ आणि पिठाचं अर्थशास्त्रही तितक्याच ताकदीनं मांडताना दिसतोय. कवी किरण भिलारे यांच्या वास्तव या कविता संग्रहाचं मुखपृष्ठ खरंच आकांक्षांना भरारी देणारं आहे, भ्रमिष्ट समाजाला भानावर आणणारं आहे. तसंच एकाच कॅनव्हासवर अनेक रंग सांडल्यानंतर एका रंगीत अशा चित्राची निर्मिती होते. त्याप्रमाणे माणसाच्या भावभावनांचा ठाव घेणारा हे वास्तव प्रत्येक वाचकाने वाचलंच पाहिजे असं मला आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतंय.